मला खूप भीती वाटते. काय काय झालं? मला खूप भीती वाटते. तुम्ही घाबरू नका, आम्ही आलोय. रागिणी कोण होते? मला माहित नाही सर कोण होते. मला खूप भीती वाटते. आता काही विचारू नका, आपण त्यासनी घरी घेऊन जाऊया. या. काय ग तुझ्यापेक्षा पुरी बरेल का? अयो नाजूकपणा. ये बघ सुरेश, माझ्या एवढं तू फिरलं असतास का नाही म्हणजे कळलं असतं तुला. लय म्हणजे लय अरे फिरलंय मामासाहेबांनी. मामासाहेबांच्या डोक्यात खोल घुसलंय काय माहिती. अरे का म्हणून फिरवलं तुला? सुरेश हे बघ असं होतं, विसरलो परत. काय देणंच राहिलं झालंय माझ्याला. इसऱ्या रोग तूच सांगितलं ना मला. सुरेश असं झालं तर माझं लगीन कसं होऊयाचं मग? बाबन्या जरा थोडं थांब, हे इसरा रोग थोडा वाढू दे, मग लग्नाचं तूच विसरशील बघ. मग काय टेन्शनच नाही. तुला माझी कसली काळजीच नाही लागा सुरेश. बघ सुरेश, तुझ्या नाकावर टिचून मी लगीन करतोय की नाही बघ. हा हे काय आणि फुलपाखरू काळ. अरे फुलपाखरू रंगीत असते या. सुरेश तू माझी चेष्टा करू नकोस बर का. मी कशाला चेष्टा करू? तू आता जेवून घे बघू. आता खानावळ बंद व्हायची वेळ आली, मग तुला उपाशी राहायला लागेल बर का. हो पण रागिनी मॅडम कशा काय आल्या नाही तर अजून जेवायला? अरे पाऊस सुरू आहे बाहेर, येतील का नाही काय सांगता येत नाही. येणार रागिनी मॅडम येणार. काय झालं जावई बापू? सुमी आता घाबरायची काही गरज नाही, घरी आलोय आपण. सुमी जावई बापू काय झालं? तात्या जरा पाणी द्या प्यायला. मी देतो. घ्या. काय झालंय नेमकं? आता अगं काय झालं सुमी? आता बरं वाटतंय ना? काय झालं सुमी? काय सांगायचं तात्या, जगात टार्गेट माणसं काही कमी आहेत होय? एकटी पोरगी बघितली आणि म्हणजे काय केलं नेमकं? मी घरी होते, दरवाजावर ठकठक झाली. मी दार उघडलं तर दारात एक माणूस होता. त्यानं माझ्याकडे पाणी मागितलं. मी पाणी द्यायला म्हणून आत गेले तर तो माझ्या मागे आला. त्याच्या मागून 3-4 माणसं आली. मग मी त्यांना सांगितलं बाहेर वा. त्यांनी ऐकलं नाही आणि मग दारू प्यायले होते बहुतेक. मला खूप भीती वाटली. कोण होत ती? मला कसं माहित असणार? मला माहित नाही. बहुतेक मी एकटी आहे त्यांना माहित होतं आणि म्हणूनच त्यांनी मला टार्गेट केलं. मी कशी बशी त्यांच्या तावडीतून सुटले आणि इकडे पळत सुटले. मग वाटेत मी सरांना फोन केला. खूप खूप भयानक होतं ते सगळं. मी त्यासनी सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही मी. सुरेश माझा सोडा घेऊन ये. मी बघा की तर त्या उलट्या काळजाच्या माणसाने फुलपाखरासारख्या रागिनी मॅडमचं काय हाल केले ते बघा की. मी नाही सोडणार त्यांचं. मी मोर्चा करणार त्यांचं. सोडायला शांत हो, वेड्यासारखं वागू नकोस. आपण पोलीस कंप्लेंट करू. होय नाही नको सर, पोलीस नको. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ते बाहेरचे होते, मराठी बोलत नव्हते ते. आपण पोलीस केस व्हायच पाहिजे की. नाही नको सुमी मॅडम. आणि ते निघून गेले असतील, सापडणार पण नाहीत आणि उगाच मला त्रास होईल. मला पोलिसांची खूप भीती वाटते. गुन्हा झाले तर पोलीस केस करायलाच लागेल ना. हो नको सर, उगाच घरी कळलं तर प्रॉब्लेम होईल. पण तुम्ही तर म्हणला होता तुमच्या घरी कोणच नाही म्हणून. नातेवाईक आहेत की. ते ना मला इथे राहू देणार नाहीत, घेऊन जातील. ते मी चांगल्या ठिकाणी काम करते ना,
त्यांचा माझ्या पगारावर डोळा आहे आणि त्यांना हेच हवंय. मला कुठे जायचं नाही. सर सर पोलीस केस नको प्लीज. प्लीज मला खूप भीती वाटते. पोलीस केस नको प्लीज. नाही, राहू दे. तुम्ही नक म्हणताय तर नक. तात्या जेवाय वाढा. नाही नको. मला भूक नाही आणि तसंही आता जेवण जाणार नाही मला. बरं ठीक आहे, तुम्ही आराम करा. हा मी आजच्या दिवशीच राहते. तुम्ही घरी जावा, घरात सगळी काळजी करत असतील. ठीक आहे रागिणी, हे बघ तू काहीही काळजी करू नकोस. आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. होय, चला. ताई, समर नाही आला अजून. कशाला गेला एवढा रातचा कुणास ठाऊक. हो ना, एक तर पावसा पाण्याचे दिवस. थांबा, मी परत बघून येतो तो आलाय का ते. नरसिंगराव, तुम्ही सारखं बाहेर जाऊन बघितलं म्हणून समोर येणार आहे का? तुम्ही फक्त फरशी ओली करणार. भाऊजी, अहो हे असे पावसाळ्याचे दिवस आणि समर सुमी बाहेर गेलेत म्हणून काळजी वाटते हो मला. ते आल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. बस आता काही होऊ दे. या पावसाळ्यात हे असं थंडी वाऱ्यात माझा जीव गेला तरी चालेल, पण समर आल्याशिवाय आता मी परत येणारच नाही. समर जर जायच्या आधी सांगून गेला असता ना तर मी जाऊच दिला नसता त्याला. सुमीचं तात्यालाही आजारी असतात आजकाल. काही भलत असेल तर झालं नसेल ना व? कशाला उगाच नाही ते बोलताय? आव तसं ना व, म्हाताऱ्या माणसांना पावसाळा सोसत नाही ना, म्हणून म्हणलं मी. माझं काही नाही तसं, आपल्या समरची काळजी व. मग ताई, अजिबात एक थेंब सुद्धा भिजू दिलेलं नाही समरला. कसं आणलाय हे जे काय तो भिजलाय ते सुमनच्या घरी. समर काय हे, कुठे गेला होतास तू काही न सांगता? मम्मा, अगं रागिणीच्या घरी काही गुंडांनी हल्ला केला होता. ती घाबरली होती, तिने मला फोन केला आणि कशी बशी सुटून ती तात्यांच्या घरी गेली. तिकडेच होतो अगं मी. सुमन? ती तिकडेच आहे, रागिणीला सोबत म्हणून थांबली. पण जर गुंडांनी हल्ला केलाय तर पोलिसांना फोन करायच्या ऐवजी तिने तुला फोन का केला? एवढी पण अक्कल नाहीये रागिणीला? मम्मा, अगं घाबरली होती ती. तिला कदाचित कळलं नाही काय करायचं. आणि आता या एरियात इथे आपल्यालाच ओळखते ना ती, म्हणून मग तिनं घाबरून मला फोन केला. आणि मम्मा, अगं रागिणी आपल्याकडे काम करते. तिची मदत करणं ही आपली जबाबदारी असं मला वाटलं, म्हणून गेलो ग मी. पोलिसांना कळवलं का? नाही, तिला पोलीस केस वगैरे काही नको. अरे असं कसं? पोलीस कंप्लेंट झाली पाहिजे ना. म्हणजे उद्या जर काही झालं तर परत आपल्यावर येईल ते. नाही मामा, ती घाबरली. आणि जे हल्लेखोर होते ते परराज्यातले होते, ते पळूनही गेलेत कदाचित. जर तिची इच्छा नाहीये तर उगाच आपण तिला फोर्स नको करायला. उद्या तिची भीती कमी झाली की मग बघू ना काय करायचं. समर, डोकं पुसून घे जा, नाहीतर आजारी पडशील. जा. अनुराधा, समर आलाय आता घरी, काळजी मिटली. मी पण जाऊ का झोपायला? जातो. नरसू, काय? ही चांगली संधी चालून आली आपल्याला. उद्या सकाळी लवकर तयार हो. हो, पण संधी कसली ताई? रागिणीची कुंडली बाहेर काढायची संधी. बबन, रागिनी मॅडम,
त्या बघा रागिनी मॅडम, तुम्ही आता अजिबात म्हणजे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हा, मी शाळेत असताना एक नाही लाटे काटे शिकलो, काटे फिरवायला. लय म्हणजे लय असे काटे फिरवायचो मी. आता मी तुम्हाला शिकवून, अजिबात टेन्शन घेऊ नका. अशी काटे हातात घ्यायची अशी बाबन्या, लेका तुला थोड्या टाइमाच्या आधीच काय आठवण आहे आणि शाळेतलं ध्यानात येणार आहे. तू ग बस बर का, असं फिरवाय जोर. चला चहा घ्या सगळ्यांनी. अरे बाबा, लागेल की काय सकाळ सकाळ? लागल की काय लागल की तवा ती मला लागतं तवा ती, मला अजिबात लागत नाही. मी शाळेत असताना लाटी काठी शिकलोय माहिती का तुम्ही. अशी गर कर 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 फिरवायची एवढ्या जोरात का नाही, अशी काठी माझी दिसत नव्हती फिरताना, एवढ्या जोरात फिरवायचं. आत्मरक्षण बायकांनी तर शिकलं पाहिजे. आता मी तुम्हाला दोघींनी पण शिकवीन काठी फिरवायला. होय का? हा. होय, तात्याने सांगितलंय शाळेत असताना 10 वेळा मार खाऊन घरी रडत यायचा आणि तू आम्हाला शिकवणार आहेस होय? तात्या, हसू नका, चहा गार होईल की. चहा प्या, चहा प्या. हा. घ्या घ्या तात्या, घे रा. हा. प्या की चहा. काल रात्री मला थांबू दिलं त्याबद्दल थँक्यू. तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं खरंच कळत नाही. तुमची खरंच खूप मदत झाली आणि हे उपकार आता मी कसं फेडू हेच कळत नाहीये मला आता. झालं का? अहो, उपकार कसले यात? माणसाने माणसाला मदत करायलाच पाहिजे. माणुसकीचं कर्तव्यच आहे हे. एकदम बरोबर आहे बरं काहीच. बाळा, तू मला तुझ्या वडिलांसारखं समजतेस का नाही, मग हे तुझंच घर समज. होय. थँक्यू तात्या. बरं, मी काय म्हणते, आता आलाच आहे, 4 दिवस राहावा इथंच. नाही नको, मी जाते घरी. शेजारचे काल बाहेर गावी गेले होते, ते आज येणार होते. काळजीचं काही कारण नाही, मी जाते घरी. अगं तुझं भ्याज आजपर्यंत राहा की इथं 4 दिवस. नाही नको तात्या, आता मी ओके एकदम. भीती गेली माझी आणि इथनं पुढे मी सावध राहील. पण काय करायचं माहित आहे का, अजिबात दारच उघडायचं नाही. बाहेरनं किती जरी वाजवलं का नाही, दारच उघडायचं नाही, किती पण वाजवू दे. हा. हो, मी आवरायला घेते, कारखान्यावर जायला पाहिजे. अहो, आता कारखान्यावर कशाला? घरी जावा आणि आराम करा. नाही नको, मी घरी नाही जात. हे काम महत्वाचं. मी कामात कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. काय काय करत नाही? तडजोड. हा ते आणि माझं कामच माझं दैवत. परमेश्वर दैवत. रागिनी मॅडम, तुम्ही आहे का नाही कामाच्या बाबतीत लय म्हणजे लय हे आहे, परफेक्ट. बरं बबन, तुझा घरी यांच्या संकट. अगं पण ते नाही म्हणते ती की काम म्हणजे परमेश्वर आहे यांच्यासाठी, दैवत. अरे बाबा, पण कापड नका काय यांच्याकडं, काही येऊ दे असंच कारखान्यावर. नाही नको, घरी गेले तर उशीर होईल. सुई दोरा असेल तर द्या की, मी पटकन शिवून घेते. थोडस तर उसवलंय. मग त्यापेक्षा एक काम करता काय, तुम्हाला माझा ड्रेस चालेल? चालेल की, पण तुम्हाला काय हरकत नसेल तर. अहो, माझी कसली हरकत असत्या. चला, देते तुम्हाला. काम म्हणजे परमेश्वर. इतकं चांगलं विचार आहे ती रागिनी मॅडम. बरं, नीट जावा बरं का, तात्या दुपारच्याला जेवण घेऊन येतील. येते. शालू, कडक इस्त्रीचे कपडे घातलेत मी, तू त्याच्यावर चहा वगैरे सांडू नकोस नेहमीप्रमाणे. चहा तिथं टेबलावर ठेवलाय आणि स्वेटर कसं सांडेल? उगाच आपलं बोलायचं म्हणून काहीतरी बोलायचं. शालू, महत्वाचा मुद्दा हा आहे की मी आज कडक इस्त्री करून कपडे घातलेत, त्याच्यावर तू नेहमीप्रमाणे चहा सांडायचा नाहीस.
कारण आज मी एका महत्वाच्या कामगिरीवर जाणार आहे. ती रागिणी ना, तिचा कसा काटा काढतो बघच आता. एकदा का ती बाहेर गेली की कारखान्यातला सगळा कारभार माझ्या हातात. तर बायकोला हमाली करायला लागते ते राहिलं बाजूला. निघालाय कारभारी व्हायला. घरची सून गेली माहेरी आणि नोकर बाजाराच्या नावाखाली बाहेर हिंडतात. चालू, पण तू अशी कामं वगैरे करायला लागलीस ना की कशी लक्ष्मी सारखी दिसतेस, लक्ष्मी सारखी. होय का? त्यासाठी नवरा नवकोट नारायण असावा लागतो. तिथं स्वतःच्या खिशात दमडी नाही आणि जी काय आहे ना ती झोल झपाटा करून नाही तर हिथं तिथं हात मारून मिळवलेले. शालू, अगं मी नवरा आहे तुझा, जरा किंमत ठेव. हा बोलतोय उगाच ग बस. ताई, ताई, तू सांगितल्याप्रमाणे कडक इस्त्रीचे कपडे घालून कडक तयार आहे. चला, कधी निघायचे? सुमन, ती नवीन कामगार तुझ्या घरी असं कळलं मला. होय, काल जरा त्या घाबरल्या होत्या म्हणून राज्याला मी त्यांना तिथेच ठेवून घेतलं. आता गेल्यात कारखान्यावर कामाला म्हणून मी परत आले. नरसू, पोलिसांना फोन लाव. त्यांना म्हणावं आमच्या एका महिला कामगारावर हल्ला झालाय का. सासूबाई, अहो त्या पोलीस केस नको म्हणल्यात. कशा लोक कुटाना. नको म्हणजे हल्ला झालाय तर तक्रार करायला नको. उद्या काही बरं वाईट झालं आणि हे सगळं समोरच्या अंगलट आलं तर आपली जबाबदारी आहे ती. नरसू, तू फोन लाव. त्यांना म्हणावं डायरेक्ट कारखान्यावरच या. हो ताई, पण आपण निघायचं का आता? सुमन, तू सुद्धा चल. मी तू नेहमी म्हणतेस ना तुला माणसं ओळखता येतात म्हणून. खरं तर तुला काहीच कळत नाही. तू चांगुलपणाचं सर्टिफिकेट दिलं होतंस ना रागिणीला. आता तिचा खोटारडेपणा मी सगळ्यांच्या समोर कसा उघडा पाडते ते बघ. चल. अहो पण सुमन, ऐकावं जरा सुनानं सासूचं. ताई मॅडम, मी पण येऊ काय? आता सुमन घराबाहेर पडली तर घर कोण सांभाळणार. चल का. चला. अरे चा, आज खानावळवाली कारखान्यात कशी काय? अच्छा, खानावळवाली म्हटलं म्हणून राग आलाय की काय मिसेस मुख्यमंत्रींना? ओ मिसेस मुख्यमंत्री. सो सॉरी, आय एम सो सॉरी. मी ड्रेस पाहिला फक्त, मला वाटलं सुमीच आहे. अच्छा अच्छा, म्हणून हा रोमॅन्टिकपणा का? नाही, तुम्हाला बरं वाटणार असेल तर माझी काहीच हरकत नाही. नाही, आय एम सो सॉरी. मला खरंच माहित नव्हतं. मला खरंच वाटलं सुमी. आय एम सो सॉरी. सर, खरंच हरकत नाही. उलट आवडलं मला. म्हणजे तुमचं आणि सुमी मॅडमचं नातं आहे ना, ते एकदम मस्त आहे, भारी आहे. ते आवडलं मला. अच्छा, तसं होय. हे आहेच आहे. सुमी तशी भारीच आहे. मम्मा, समर, माने साहेबांना मीच बोलवून घेतलंय. आपल्याला आता FIR दाखल करायला हवी. मग अगं पण अरे, ती रागिणी आपली जबाबदारी आहे. आता तिच्यावर हल्ला झाला म्हटल्यानंतर केस आणि तपास व्हायला नको का? नाही ताई मॅडम, अहो या सगळ्याची काहीच गरज नाही. अगं, तुला घाबरायला काय झालं?
लपवण्यासारखं तू काही चुकीचं केलंयस का? नाही मॅडम. मग हे चौकशी तपास हे व्हायला नको. शिवाय मी जातीनं हजर असणार आहे. हा, म्हणजे पोलिसांना सगळी माहिती मिळाली पाहिजे ना. तू कुठे राहतेस, कोणासोबत राहतेस, तुझ्यावर कोणाचा राग आहे का, हे सगळं तुझ्या सेफ्टीसाठी आहे ना. त्यामुळे तपास झालाच पाहिजे.